शंभू राजांच्या अटकेचा खलिता लिहायचा आहे। काय? शंभू राजांच्या अटकेचा खलिता? अंबीररावांना सांगायचं मदत करा म्हणून, आणि किल्लेदारांनाही सांगायचं वातावरण पोषक तयार करा, गुप्तता ठेवून योग्य वेळी मदत करा। लिहा। नाही, माफी असावी राजमातोश्री, पण युवराजांच्या अटकेचा मजकूर आम्ही नाही लिहू शकणार। आली ना प्रचिती? कळलं? आम्हाला कळलं, पण तुम्हालाही कळेल आता। बाळाजी पंत, लिहा। नाही, हा आमच्या एकट्याचा निर्णय नाही, हा अष्टप्रधानांचा निर्णय आहे। निर्णय कोणाचाही असू द्या, आम्ही लिहू शकणार नाही। तुम्हाला कल्पना आहे का कुणास नकार देता याची? होय, तरी ते आमच्या तत्वात बसत नाहीये। तत्वाने राहाल तर मालमत्तेवर टाच आणून मालमत्ता जप्त करण्यात येईल। तरीही आम्ही लिहिणार नाही। रस्त्यावर याल, अर्ध्या घटकेत होत्याचं नव्हतं होईल। पुन्हा राजापुराच्या बाजारातले दिवस येतील। भीक मागून खाऊ, पण निष्ठा विकली जाणार नाही। वेळ पडली तर चिटणीसेचे अधिकारही काढून घेतले जातील। परवा नाही। आज्ञा असावी राजमातोश्री। बाळाजी पंत, चोरणीस आहात स्वराज्याचे, अशा गोष्टी शोभत नाही तुम्हाला। बाळाजी पंत, स्वराज्याचे चिटणीस आहोत, तेही महाराजांनी तहयात नेमलेले। त्याचा भान ठेवा। बाळाजी पंत, ज्या देवाने आम्हाला बाजारातून माणसात आणलं, त्या देवाच्या बाळाला माणसातून बाजारात नाही नेणार आम्ही। शाई सुकेल, बोरूचं टोक मोडेल, कागदाला गहीवर फुटेल, पण आमच्या हातून युवराजांच्या अटकेचा मजकूर नाही लिहिला जाणार। बाळाजी पंत, आम्ही हात जोडतो राजमातोश्री, असं वाटलं तर आमच्या गळ्यावरनं सुरी फिरवा, पण आमच्या हातून हे पाप घडू देऊ नका। आमच्या हातून हे पाप घडू देऊ नका। नका घावलू आम्हाला धर्म संकटात। मोहरा मिळतील, जमीन जायदाद मिळेल, विचार करा। सोमाजी दत्तो, महाराजांनी दिलेली प्रेमाची चतकोर पुरते आणि उरतेही। आम्हास कोणताही स्वार्थ सोस नाही। बाळाजी पंत बदलणार नाहीत। त्यांनी जर खलिते लिहिले नाहीत तर सगळं मुसळ केरात गेलं असं म्हणायचं। तेच होणार। अनाजी पंतांना कोणी सांगायचं? बाळाजी पंत, मी काय म्हणतो, राजमातोश्री, आज्ञा असावी। चिटणीस, मग एका प्रश्नाचं उत्तर द्या। तुम्ही स्वराज्याचे सेवक आहात का शंभूराजेंचे? स्वराज्याचे, महाराजांच्या सिंहासनाचे। मग
मग महाराजांच्या पवित्र सिंहासनाचा तुम्ही उपमर्द करणार, अवमान करणार? नाही. म्हणजे स्वराज्याच्या सिंहासनासाठी खलिते लिहिणं हे तुमचं काम मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य. खलिता तुम्ही लिहू नका आणि सिंहासनाचा अवमानही करू नका. म्हणजे खलिता लिहितील ते तुमचे चिरंजीव औजीपंत. मग तर तुमची अडचण नाही ना? म्हणजे नाही, म्हणजे तुमची काही अडचण मोरोपंत पेशवे? नाही म्हणजे बाळाजी पंत, तुम्ही चला पुढे. औजी पंतांना तयार करा. आम्ही येतोच. आज्ञा सर. सोमाजी, काय केलंस हे? औजी पंतांनी खलिते लिहून काम साधणार आहे का? दादा, औजी पंत आणि बाळाजी पंत ह्या दोघांचंही अक्षर अगदी हुबेहूब आहे. जाणकारांच्याही लक्षात येणार नाही. केसाचाही फरक नसतो. जो तुमच्याही ध्यानात आला नाही तो कुणा बरची बहादराच्या लक्षात येईल का? वा वा सोमाजी, नाव काढणार घराण्याचं. ही सगळी तुमचीच कृपा. आम्ही आलोच. खलिते घेऊन येतो. आवरा, झालं का? हो, झालंच. हे 2 खलिते. शाबास. एक खलिता सरनोबत हंबीरराव मोहिते यांचा आणि एक खलिता पन्हाळगडावर मजकूर युवराज शंभूराजेंच्या जेरबंदीचा. कामच झालं. द्या इकडे. थोडा उशीर झाला पण ठीक आहे. आज चुकलं आपलं. आयुष्यात पहिल्यांदा या लेखणीने चुकीचा मजकूर लिहिला गेला. वाईट झालं. तर यापुढं या कलम दौती समोर मी कधीही उभा राहणार नाही. माझी पात्रता संपली. पण बाबा, तुम्ही का वाईट वाटून घेताय? खलिता तर मी लिहिला आहे ना. तू यातला कळता नाहीयेस, पण मी तर कळता आहे ना. मी का नाही बोललो ठामपणे नाही? बाबा, तुम्ही सांगितलंय, पण आपल्यावर जप्ती आली असते. आपण गादीचे सेवक असून लिहित नाही, नकार देतोय म्हणून बेदखल केलं असतं आपल्याला. अरे बेदखल झालो असतो तर बेहतर. पण हा खलिता लिहायला नको होता. चुकलं आपलं. अरे जर युवराज समोर आले आणि त्यांनी जाब विचारला तर काय बोलणार मी? जप्तीच्या भीतीने घाबरलो. अरे आपल्या देवाच्या आत्म्याला काय वाटेल? मी का भांबवून गेलो?
राजमातोश्री, हे बघा, हे बघा खाली ते बघा मोरपंत. राजमातोश्री. अखेर बाळाजी पंतांनीच लिहिले. हो, म्हणजे हे खलिते तर बाळाजी पंतांचे चिरंजीव आऊजीने लिहिलेत. हे तुम्हाला माहित, मला माहित आहे, दादांनाही माहित आहे, पण शंभूराजांना कुठे माहित? पण आमचे दादासाहेब सरनोबत नक्कीच ओळखतील. नाही ओळखणार. बघा, तुम्ही बघा, तुम्हाला ओळखता येतंय काय ते? हुबेहूब, बिलकुल हुबेहूब अक्षर आहे आऊजींचं. होय, बाळाजींचं अक्षर दडवावं आणि आऊजींचं काढावं. अगदी. आता मला सांगा प्रल्हाद पंत, काय डावं आणि काय उजवं? दादा, कोणाला काय दाखवायचं आता? तेवढा वेळ तरी आहे का आपल्याकडे? तेही खरंच. मनाजी पंत, तुम्ही सुरनीस आहात. खोट्या खलित्यांनी राजाज्ञा, स्वराज्यात असे चुकीचे पायंडे पाडू नका. आणि आम्ही देखील हे खलिते रवाना होऊ देणार नाही. काय म्हणालात? जर हे खलिते स्वराज्याच्या चिटणीसांनी लिहिलेले नसतील तर आम्ही देखील हे खलिते रवाना होऊ देणार नाही. अनाजी पंत, तुमच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी तुम्ही आम्हाला कारस्थानात गोवू नका. गादीचा आदेश म्हणजे कारस्थान नव्हे पंत. पण आम्ही तुमच्या बरोबर नाही, कारण महाराजांच्या विचारांशी आम्ही फारकत घेणार नाही. आम्ही कडाडून विरोध करणारच. पंत, हो काय झालंय तुम्हाला? समोर राजमातोश्री आहेत, त्यांच्या समोर ही भाषा. आणि मगाचपासून जो काही काथ्याकूट चालला होता ते काय आळवावरचं पाणी म्हणायचं? आम्ही तर म्हणतो, आळवावरचं पाणी ठरायचं नसेल तर आऊजींनी लिहिलेले हे खोटे खलिते मागे घ्या. राजमातोश्री, आपण तरी थांबवावं सगळं. राजमातोश्री, बस बस, आता या सगळ्यावर आम्हाला चर्चा नकोय. आम्हाला सगळं असह्य होत आहे. झालं? त्रास झाला ना राजमातोश्रींना? हो काय हे मोरपंत, तुम्ही असा मोठा गुन्हा करत नाही. तुम्ही एका सत्शील नम्र राजाच्या हिताच्या गोष्टी करत आहात. आणि राजा कोण? दुसरा तिसरा कोणी नाही, स्वयं शिवराय महाराजांचं तेज. त्यांना नकार द्या, करा राजद्रोह. दादा, सगळ्यांच्या पसंतीची मोहर उठवावी आणि खलिते रवाना करावे. रवाना करा, पण सरनोबत हंबीररावांच्या पचनी पडेल का हे? हंबीरराव कोणाच्या बाजूने उभे राहणार? खरंच सरनौबतांचा कौल कोणाच्या बाजूने राहील? शंभूराजेंच्या का राजारामराजेंच्या? येसू, येसू, आबासाहेबांची आठवण झाली. आबासाहेब, आमचे सासरे, मामांजी, पण
आमचे वडीलच होते हो. पुढच्या लेकीचे जसे लाड करावेत तसे लाड केले आमचे. सगळे कोण कौतुक पुरवले. उलट आमच्या पदरात शिक्के कट्यार दिली. म्हणाले चालवा राज्य, आणि खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. कधी कधी बारकावा केला नाही. अशाच का उठला तशाच का बसला. युवराज, एखाद्या वेळेस आमच्याकडून भाजीत मीठ पडलं नाही तर मुकाट्याने खाल्लं हो, पण कधी रागावले नाहीत. कोणी मातोश्री मिठावरून ओरडल्या तर म्हणायचे नसू द्यात भाजीत मीठ, पण येसूला ओरडू नका. उलट राहिल्या मिठानं पोरीची नजर काढा. सासरा असावा तर असा. केवढा विश्वास, केवढा गोडवा, गुळाची घागर पाझरावी. काय काय शिकवलं, काय काय सांगितलं आम्हाला. त्यांचा मायेचा हात जेव्हा आमच्या पाठीवरून फिरायचा तेव्हा वाटायचं हाच का हात ज्या हातानं अफजल खान फाडला. पण परमेश्वरानं खूप खूप वाईट केलं. खूप खूप वाईट. आम्हालाच एवढा त्रास होतोय, तुम्हाला काय वाटत असेल हो? तेच तर दुर्दैव आमचं येसू. आमचे वडील गेले, आम्हाला जन्म देणारा गेला, पण आम्ही मन भरून रडू शकलो नाही की कुणासमोर आमचं मन रित करू शकलो नाही. वेळच मिळाला नाही. घटनाच एकामागोमाग एक अशा घडत गेल्या की अवसरच मिळाला नाही आम्हाला. येसू, आम्हालाही वाटतं आबा म्हणून टाहो फोडावा, आक्रोश करावा. नाही येसू, शिवपुत्राला हे शोभणार नाही. आणि आपल्या आबासाहेबांनी रयतेला हसायला शिकवलं, मग आपण का रडायचं? येसू, आता दुःख प्यायचं, वेदना पचवायची आणि जगायचं. भक्कमपणे उभं राहायचं. आता एकच, राजेश्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. स्वतः यापुढं आम्ही जगणार ते आबासाहेबांच्या विचारांसाठीच. युवराज, हो येसू, आता दुःखाचा कडेलोट करायच्या, वेदनेच्या पायात कोलदांडे घालायचे आणि हसत हसत जगायचं. युवराज, हे रडणं शेवटचं. आता आबासाहेब गेले याचं दुःख करत बसण्यापेक्षा त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षण करणं हेच आमचं ध्येय.